नमस्कार भावा बहिणींनो. तर चला आज आपण बनवू गाड्यावरची कांदा भजी. अजिबात तेलकट होणार नाही, तर जाळीदार बनतील बघा. हे बघा, नाश्ता सेंटर सारखी बनलेत का नाही. कांदा भजी बनवायला एक वाडगं घेतलंय बघा, काचेचं. जी बी तुमच्यापाशी काचेचं नसलं तरी स्टीलचं घ्या, नाही तर बघून घ्या, काय बी चालतंय, पण खोलगट घ्या. 250 ग्राम इथं मी बेसन पीठ घेतलंय. पाव किलो बेसन पीठ आहे. थोडंसं पाणी टाकून आधी ह्याला मिक्स करून घेऊ, तर जास्त गाठा गुठळ्या होत नाहीत. बघा, चांगले आपण गाठा ह्याच्या फोडून घेतल्यात. आता थोडंसं पाणी टाकणार आहे. 4-5 चमचे पाणी टाका, खायच्या चमच्यानं, पोहे खायच्या चमच्यानं, आणि चांगलं ह्याला फेटून घ्या. बघा, असं करायचं नाही बरं का, इकडं तिकडं हात. आता मी दाखवते बघा, इकडं मग इकडं असं करून घ्यायचं नाही. एका साईड धरून चांगलं फेटून घ्यायचं बरं का. जितकं चांगलं आपण फेटतो तितकी भजी चांगली आपली बनतात. एकदम खुसखुशीत होत्यात, जाळीदार बनतात. सोडा जरी नाही टाकला तरी चालते बघा. एकदम चांगलं ह्याचा कलर बदलूस तर ह्याला फेटून घ्या. पांढरट कलर होते बघा, पिवळट दिसते ना, ती पांढरट होईपर्यंत आपल्याला ह्याला फेटून घ्यायचं आहे. आणि हाताला बी एकदम हलकं लागतं बेसन पीठ, जास्त चिकट लागत नाही. 7-8 मिरच्या घेतल्यात बघा. 7 असतील हिरव्या मिरच्या. 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे बघा, कांदा एक मध्यम आकाराचा असं मोठा मोठा कापून घेतला. ह्याला मी साईडला ठेवते हातानं मोकळा करून. जिरं घालायचं बघा, छोटा अर्धा चमचा घाला, आणि ह्याला कुटून घेऊ. ही आधीच मी कुटून ठेवलं आहे. भजी बनवायच्या आधीच हिरवी मिरची कुटून टाकायची, ह्याच्यात ठेवायची. बघा, आता ओवा घेतला आहे मी छोटा अर्धा चमचा, हातानं चुळून ह्याच्यात टाकला आहे. ही कुटलेली हिरवी मिरची बघा, ही बी आता ह्याच्यात टाकून द्यायची. थोडासा लसूण टाकत जावं बरं का, भजी बनवताना लई चांगली टेस्ट येते बघा. आता हळद पावडर टाकायची, छोटा अर्धा चमचा. लाल मिरची पावडर बी टाकली बघा ह्याच्यात, छोटा अर्धा चमचा. आणि लाल तिखट. मीठ घालायचं चवीपुरतं, छोटा 1 चमचा मीठ घातलं आहे. तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला, आणि ह्याला चांगलं थोडंसं असं मिक्स करून घ्या. जास्त आता फेटायचं नाही, आपण आधीच पिठाला चांगलं फेटून घेतले बरं का. पिठाचा चांगला कलर चेंज बदलूस तर आपण ह्याला फेटून घेतलं आहे. बघा, आता आपण एकदा ह्याला मीठ हळद पावडर चांगलं घालून ह्याला मिक्स केलं. आता ह्याच्यात घातलं आहे आपण कांदा आणि कोथिंबीर थोडीशी जास्त जरी असली चालतंय. असं बघा, हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात आपण 2 चिमटी खायचा सोडा टाकणार आहे बघा, एवढा. आणि ह्याच्यात 2-3 बुंद पाण्याची टाका. लगेच सोडा कामाला लागतंय, बेसन पीठ फुगवत आहे. कधी बी तुम्ही बेसन पिठात सोडा टाकला की थोडासा वरून पाणी टाकायचं, 2-3. जास्त पाणी टाकू नका बरं का, 2-3 थेंबच टाकायचं. आता ह्याच्यात आपण गरम तेल टाकून घेणार आहे. तर गरम तेल बघा, एवढा मी 2-3 चमचे घातला असेल खायच्या पोह्यानं. पोहा खायच्या चमच्यानं आपण 2-3 चमचे ह्याच्यात गरम तेल टाकून घ्यायचं, आणि चमच्यानंच ह्याला चांगलं मिक्स करायचं, नाहीतर हाताला पोळल. बघा, चांगलं असं मिक्स झालं. जास्त बी आता फेटायची गरजच नाही बघा. तेल गरम झालं. आता छोटे छोटे ह्याच्यात टाकायचे भजी. जास्त मोठी टाकायची नाही, नाहीतर तळून फुगत्यात, लईच मोठी मोठी होतात बघा. थोडी छोटी छोटी टाका, तर तळ्यावर जरा येतील आकारात. जितके बसते तितके टाकायचे. बघितलं ना तुम्ही, कसं टाकलं की वर येते बघा, ही भजी वर येतात. आता जास्त नाही टाकणार. आता हे फुगली की लईच कढाईत बसतच नाहीत बघा. एवढे टाकलेत. आता एक साईडनं चांगली ह्याला तळू द्यायची, आणि मग ह्याला आपण असं उलटं पलटं करायचं. दोन्ही बाजूनं चांगलं ह्याला आपण तळून घेऊन मग काढू. ह्याच्याबरोबर खायला आपण हिरवी मिरची बी तळणार आहे. आठवड्याच्या बाजारून आणून खातात ना आपण गोलभजी, बस तशीच लागतात बघा खायला. एकदा बनवून बघा. आवडली तर व्हिडिओला लाईक बी करा, आणि कमेंट करून सांगा कशी लागली तुम्हाला माझी भजीची रेसिपी. बघा, चांगले आपण ह्याला दोन्ही बाजूनं तळून घेतल्यात. आता काढून घेऊ. उरलेल्या पिठाचे बी आपण असंच भजी तळून घेणार आहे. हे बघा, अशी झाली आता तळून. आता हिरवी मिरची बी घेते तळून ह्याच्यात. हिरवी मिरची तेलात लगेच टाकू नका बरं का. तेल गरम आहे, लगेच फटाफटा उडती, अंगावर बी येते. त्याच्यासाठी आपण हे झारा घेतला बघा. झाऱ्यावर अशी प्लेट झाकायची. प्लेट झाकून असं थोडंसं हलवत राहायचं. मस्त चांगली असं तळून होती मिरची. थोडंसं मीठ टाकून
भज्याबरोबर द्यायची खायला. बघितली का भजी कशी झाल्यात, एकदम दिसायलाच दिसतात चांगले, खायला लई